महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी आज दुपारी मुंबईमधील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात माध्यमांच्या सर्व पत्रकारांनी तीव्र निषेध आंदोलन केलं. मुंबईमधील 10 प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्रित स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. हे अनेक कायदे असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा कशाला? या कायद्याच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता पत्रकारांकडून त्याला विरोध केला जातोय. हा एक प्रकारचा राक्षसी कायदा आहे. जर तो मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर ह्याची ठिणगी पेटेल आणि मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होईल, असं देखील मत पत्रकारांनी व्यक्त केलं. तर येणाऱ्या काळामध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे यासाठी सर्व पत्रकार राज्यपालांना निवेदन देणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितलं आहे. पत्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद 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 अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. या जनसुरक्षा विरोधकासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख 11 पत्रकारांच्या संघटना होता त्यांना आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्याने एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे. आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा आंदोलन होतं, त्या आंदोलनात समजा एखादा हिंसक वळण लागलं किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली तर त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय, या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनात कसं रोखता येईल हाच याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. हा देश गांधीजींचा आहे, हा देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या घटनेचा देश आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे आणि म्हणून याला आम्ही सगळ्या पत्रकार संघटना त्याला विरोध करतोय. म्हणजे यातलं एक साधं तुम्हाला कलम सांगतो की समजा एखादा, आता ही आमची मुंबई मराठी पत्रकार संघाची वाचतोय, उद्या एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेचा एखादा व्यक्ती जरी या सभागृहामध्ये आला, आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्या सभागृहात जप्त करण्याचे अधिकार सुद्धा शासनाला या कायद्याने दिलेले आहेत. की मला समजा एखाद्या कुटुंबामध्ये 5 मुलं असतील, 5 मुलांपैकी एक मुलगा समजा नक्षलाईट वळणाला लागला तरी ते घर जप्त करण्याची बुलडोझरी वृत्ती जी आहे या कायद्यामध्ये आहे. मला असं वाटतं घटनेने, बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेला आहे. असं म्हणतात की 100 निरपराध सुटले तरी चालतील, पण अपराधी सुटले चालतील, पण एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये. इथे उलटं आहे, इथे 100 निरपराधी मेले तरी चालतील पण शिक्षा केलीच पाहिजे ज्यांना वाटेल त्याला. अशा प्रकारचा हा राक्षसी कायदा आहे आणि म्हणून आम्हा सगळ्या पत्रकारांनी पुढाकार करून आज हे मुंबईमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. ही एक ठिणगी आहे. आम्ही यानंतर राज्यपालांना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सनदशीर मार्गाने त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यानंतरही हा जर कायदा मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटेल असं आमच्या या सगळ्या आंदोलनातनं दिसते आणि सरकारने याची वेळीच गंभीर देखील घ्यावी अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो.